सर्वांना जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय संविधान। आम्ही आता कर्जत तालुक्यातील पंचायत समिती कार्यालयासमोर उभे आहोत आणि त्या पंचायत समितीमध्ये काही आमच्या मागण्या होत्या। त्या मागण्या निवेदनाद्वारे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन 26 मे 2026 रोजी तहसील कार्यालयामध्ये उपोषण केलं होतं आणि त्या उपोषण दरम्यान आमच्या 1 ते 7 मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं होतं, परंतु मधल्या काळात त्यांनी त्या आश्वासनाची पूर्तता केली नव्हती। त्यामुळे आम्ही आता 15 ऑगस्ट म्हणजे उद्याच्या स्वातंत्र्य दिनी उपोषण करण्याचा जाहीर केलं होतं, परंतु आज रोजी आम्हाला BDO साहेबांनी आपल्या दालनात येण्याची विनंती केली। खऱ्या अर्थाने उद्या 15 ऑगस्ट असल्या कारणाने स्वातंत्र्य दिवस आहे आणि ह्या दिवशी आपल्या देशामध्ये संपूर्ण आनंदात हा उत्सव साजरा केला जातो आणि तो शांततेत व्हावा आणि आनंदित व्हावा ह्या उद्देशाने आम्ही त्यांच्या विनंतीला मान दिला आणि त्यांच्या दालनात येऊन आम्ही चर्चा केली आणि त्याने आम्हाला चर्चेमध्ये 1 ते 7 मागण्या पूर्ण करण्याचे दुसऱ्यांदा आश्वासन दिलेलं आहे आणि आम्ही या स्वातंत्र्य दिवशी कुठल्या प्रकारचं शांतता भंग होऊ नये आणि या कर्जतचे प्रांताधिकारी माननीय श्री प्रकाशजी संकपाळ, त्याच्यानंतर तहसीलदार अधिकारी धनंजयजी जाधव, त्याच्यानंतर ह्या पोलीस विभागाचे जे पी आहेत ते उमेशजी पाटील यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही उद्याचे आंदोलन आश्वासन घेऊन स्थगित करतोय। मात्र हे आश्वासन आता हे शेवटचं आश्वासन आहे असं समजून जर आमच्या आश्वासनाची पूर्तता केली नाही तर मात्र आम्ही हे उपोषण स्थगित केलेलं आहे ते पुन्हा आम्ही करणार आहोत। या अनुषंगाने आज आम्ही जे 26 मे 2026 ला ही मागणी गट विकास अधिकारी यांच्यावर मागणी केली होती की ह्या पंचायत समितीमध्ये जे महापुरुषांचे जे स्मारक आहे त्या स्मारकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, हुतात्मा हिराजीबाई पाटील आणि हुतात्मा भाई कोतवाल यांचं इथे प्रतिमा आहेत आणि त्या स्मारकाच्या प्रतिमाचे जे स्मारक आहे त्या स्मारकाचा एक वर्ष गलती लागली होती आणि ते नादुरुस्त होतं। त्याची आम्ही तिथे 26 मेला उपोषण दरम्यान मागणी केली होती आणि गट शिक्षण अधिकाऱ्यांनी 10 लाख रुपये तरतूद करून हे दालन स्मारक आम्ही दुरुस्त करणार असं लेखी आश्वासन दिलं होतं आणि त्या आश्वासनाची पूर्तता आज करण्यात येत आहे आणि या स्मारकाचं दुरुस्तीचं काम सुरू आहे। त्याच अनुषंगाने आम्ही त्याच वेळेस ह्या दालनामध्ये जसे महापुरुषांचे हुतात्म्यांचे प्रतिमा आहेत तशाच प्रकारची महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ह्या स्मारकामध्ये प्रतिमा असावी अशी आम्ही मागणी केली होती। त्या मागणीचा सुद्धा आज विचार केला आहे आणि हे इथे आता बाबासाहेब आंबेडकरांचं प्रतिमा बसवण्यात येणार आहे। त्यामुळे हे आमचं आश्वासन पूर्ण झालेलं आहे आणि आता महत्त्वाचं जे आश्वासन आहे जे खूप जिव्हाळ्याचं आहे आणि शिक्षणाच्या संदर्भातले आहे, जे आपण देशामध्ये पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणात नीटच्या जे प्रकरण चालू आहे त्यासाठी मोठे आंदोलन होत आहेत आणि मुलांच्या भविष्याचा प्रश्न आहे आणि ह्या मुलांच्या पासून आपल्याला पुढे देशाचा जे भवितव्य आहे तोच प्रश्न आम्ही गेल्या 26 मे 2026 रोजी गट विकास अधिकारी यांच्या समोर मांडला होता। त्यांनी ते मान्य केलं होतं की ह्या पंचायत समितीमध्ये प्रभारी गट विकास अधिकारी आहे तर ते गट शिक्षण अधिकारी तर ते आम्हाला गट शिक्षण प्रभारी नसून आम्हाला मुख्य गट विकास अधिकारी असायला पाहिजे। परंतु आज आम्हाला चर्चेमध्ये खूप मोलाची आणि माहिती मिळाली आणि खूप भयंकर माहिती आहे। ह्याला कुणी हलक्यात घेऊ नये। मी तर कर्जत तालुक्यातील सर्वच पक्षाचे नेते असतील जे प्रतिनिधी असतील त्यांना गंभीरतेने हे घेण्यासारखे आहे। ते आज आम्हाला आश्चर्यकारक धक्का बसला जे मी काही आम्हाला माहिती दिली की ह्या पंचायत समितीमध्ये 4 विस्तार अधिकारी असायला पाहिजेत, ती 4ही पद रिक्त आहेत आणि आम्ही ह्याच्यासाठी हरकत घेतली होती की जो आता प्रभारी अधिकारी जो आता आपल्याला दिलेला आहे गट शिक्षण अधिकारी ते केंद्र प्रमुख आहेत आणि केंद्र प्रमुख हा गट शिक्षण अधिकारी प्रभारी म्हणून काय पण कुठल्या प्रकारचा मुलाचं भवितव्य करण्यास पात्र नाही, कारण तेवढा त्यांना अनुभव नसल्या कारणाने आता गेले 1 वर्षे आमच्या ह्या मुलांच्या शिक्षणाचं भवितव्य मात्र धोक्यात गेलेलं आहे आणि त्यांचा शिक्षणाचा जो दर्जा आहे तो खालवलेला आहे। त्यासाठी आम्ही आता त्यांना हे विचारणा केली तर त्यांनी ही आम्हाला माहिती दिली